एक गेम सुरू होतो, एक हत्या करायची आहे, पण ती आत्महत्या वाटली पाहिजे. आणि दुसरा गेम सुरू होतो, एक खुनी आहे, तो समोर आहे, पण तो खुनी सिद्ध करायचा आहे. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीचा प्लॅन रचण्यात आलेला होता एका हत्येचा. आणि त्या हत्येचा उलगडा सुद्धा तशाच पद्धतीनं झालेला होता. तर ही घटना घडलेली आहे हरियाणा या ठिकाणचं रेवाडी हा जो भाग आहे त्या भागातील दाणी जडथल नावाचं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी मोनू नावाचा एक तरुण राहतोय. आता हा तरुण एक सर्वसामान्य घरातला पोरगा आहे, 12वीचं शिक्षण झालेलं आहे आणि एका छोट्याशा कंपनीमध्ये तो नोकरी करतो आहे, काम करतो आहे. आणि सर्वसामान्य असा हा परिवार आहे. आता मुलगा लग्नाला आला होता आणि त्यामुळे मग त्याच्यासाठी मुलगी बघितली आणि कसोली नावाचं गाव आहे, त्या भागातील तनू नावाची एक तरुणी आहे. तर त्या तरुणी बरोबर ती याचं लग्न होतं आणि आता दोघांचा संसार सुरू होतो. लग्न झालंय, संसार सुरू झालेला आहे, याचं काम चाललेलं आहे, घरी आई वडील वगैरे सगळं म्हणजे अगदी सुखात आनंदात समाधानात आहे असं वाटत होतं. पण तारीख आहे 8 जून 2026. आता या दिवशी या तरुणाचा पगार झाला, मोनूचा पगार झाला. पगार झाल्यानंतर तो घरी आला. घरी आला तर त्याला काहीतरी पोटात त्रास व्हायला लागला, कामावरून घरी आलाय, पोटदुखी व्हायला लागली. आणि त्यामुळे मग त्यानं आईबापांना सांगितलं, म्हटलं की मी डॉक्टरकडे जातो आणि गोळ्या घेऊन येतो. आणि त्याच्यानंतर त्यानं इलेक्ट्रिक स्कूटी काढली, त्या गाडीला म्हणजे बटन दाबलं आणि तो रात्री साधारण 10च्या सुमारास पोटदुखीच्या गोळ्या आणायला म्हणून बाहेर पडलाय. आता इकडे आई वडील वाट बघत होते की आपलं पोरग गेलंय, येईल आता येईल आता. रात्र गेली, आला नाही. त्याच्यानंतर दुसरा दिवस उजाडला, दिवसभर वाट बघितली पण पोरग काय आलं नाही. आता कदाचित वाटलं की तो सासरवाडीला वगैरे गेला असेल, बायकोकडे गेला असेल, त्याची बायको माहेरी गेलेली होती. आणि त्यामुळे मग यांनी सासरवाडीवाल्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की बाबा हा घरी आलाय का. तर त्यांनी सांगितलं नाही आला. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला, 10 जून आलं. 10 जून 2026ला आसलवास नावाचा भाग आहे, त्या भागामध्ये एक कॅनॉल आहे आणि त्या कॅनॉलच्या बाजूला एक प्रेत पडलेलं होतं. आणि मग ते कोणीतरी बघितलं, नंतर पोलिसांना कळवलं, पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, ते प्रेत ताब्यात घेतलं, पंचनामा वगैरे केला. आणि नंतर कळलं की हे प्रेत त्या मोनूचं आहे. म्हणजे जो मुलगा हा औषध गोळ्या आणण्यासाठी गेला होता, पोट दुखतंय म्हणून घराच्या बाहेर पडला होता, तो मुलगा मरण पावलेला होता. पण त्याच्या शरीरावरती कोणतीही जखम नव्हती. त्याची गाडी आणि बाजूलाच होती आणि त्या गाडीमध्ये मोबाईल होता. हे सगळं बघितल्यानंतर सरळ सरळ वाटत होतं की ही आत्महत्या आहे. आणि त्यामुळे मग पोलिसांनी आत्महत्या आहे अशी नोंद केली आणि त्याची बॉडी घरी दिली. आता हे त्या पत्नीला कळवण्यात आलं की तुझ्या पतीनं आत्महत्या केली. आई वडिलांना कळवण्यात आलंय. आई वडील, पत्नी, त्यानंतर त्या पत्नीचे काही भाऊ, आई वडील तिच्या असतील, ते सगळी मंडळी तिथं आली. आणि मग ते प्रचंड आरडाओरडा, प्रचंड गोंधळ आणि सगळे अंत्यविधी वगैरे पूर्ण झाली. रडारड यथासांग पूर्ण झाली. आता हे सगळं चालू असताना, म्हणजे हे सगळं झालं, त्यानंतर आता अंत्यसंस्कार झाले. यावेळेस मोनूच्या घरचे, म्हणजे त्या मुलाच्या घरची जी मंडळी आहेत, तर त्या मंडळींनी तो जो मोबाईल होता तो चेक केला. तर त्याच्यामध्ये तो डाटा होता तो पूर्ण गायब झाला होता. आता एक साधी गोष्ट आहे की एखादी व्यक्ती स्वतःला संपवते, आत्महत्या करते, तर ती व्यक्ती स्वतःच्या मोबाईलचा डाटा पूर्णपणे डिलीट का करेल. आणि ही शंकेची बाब होती. मग प्रश्न हा होता की ही हत्या आहे की आत्महत्या आहे. आणि त्यानंतर मग ह्यांनी काय केलं, तो मोबाईल घेतला आणि जवळचं एक डेटा सेंटर होतं किंवा मोबाईल शॉपी होती. तर त्या मोबाईल शॉपीमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की हा डेटा आहे तो आम्हाला कव्हर करून पाहिजे, काय पैसे वगैरे लागतील ते आम्ही देतो. आणि त्या पद्धतीनं यांनी तो डेटा कव्हर करून घेतला. आणि त्यावेळेस लक्षात आलं की यानं मरण्याच्या अगोदर बायकोला फोन केला होता. बरं, एकदा केलता का? नाही, 49 वेळा यांचं बोलणं, म्हणजे फोन झाला होता. बोलणं काही 1-2 वेळा झालं असेल, पण 49 वेळा फोन झाले होते. आणि ही बायको तर फोनचं नाव घेत नव्हती की मला फोन आला आणि काय आला, आमच्याकडे आलाच नाही आणि मला काय त्याच्याशी कॉन्टॅक्ट झालं नाही वगैरे असं सांगत होते. आता हे कळल्यानंतर मात्र त्या घरच्यांना संशय येणं साहजिक होतं. कारण ते सोनम, त्यानंतर ते केतन अगरवाल, त्यानंतर निळा ड्रम वगैरे हे सगळी प्रकरणं सध्या अत्यंत ट्रेंडिंगला आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे यांना शंका आली की अरे ह्याच्यामध्ये हिचा तर हात नसेल ना. पण डायरेक्ट कसं बोलणार? कारण उद्या जर समजा तिला आपण डायरेक्ट बोललो तर ती उलटा कारभार करू शकते. म्हणजे स्वतःला काहीतरी त्रास करून घेईल आणि मला सासरचे त्रास देत होते, मला असं केलं, मला तसं केलं, किंवा काहीतरी विषय करेल आणि ह्यांच्यावरच ती गेम उलटून टाकेल आणि मूळ विषय राहील बाजूला. म्हणून हे काहीच बोलले नाहीत.
यांनी तो डेटा वगैरे रिकवर केला आणि ते सगळं झाल्यानंतर तिला विचारलं, सहज विचारलं, तुला फोन वगैरे आलते का? तर त्यांनी सांगितलं होतं नव्हते आले वगैरे वगैरे. म्हणजे ती नकार देत होती, संशयात वाढ होत होती. आणि नंतर मग ज्यावेळेस त्यांना कळलं की बाबा मोबाईलमध्ये डेटा म्हणजे मोबाईलमध्ये काही विषय झालाय, तर त्यावेळेस त्या मुलीच्या बापानं सांगितलं. काय म्हटले, त्याचा फोन आला होता वाटतं, मुलीनं सांगितलं, पण ते काय त्यांचं काही वेगळं बोलणं झालं होतं. म्हणजे काय झालं, तो जावई आहे ना, त्या जावयाला मित्रांबरोबर फिरायला निघाला होता तो. आणि मित्रांबरोबर फिरायला जाताना मग त्यानं बायकोला फोन लावला आणि बायकोला सांगितलं की मी मित्रांबरोबर ते बाहेर फिरायला आलोय आणि तू मला भेटायला ये. आता हे बघितलं, ऐकल्यानंतर त्या पोरीनं नकार दिला. अशी माहिती या मुलीच्याकडच्यांनी त्या मुलाकडच्यांना दिलेली आहे. आता ठीक आहे म्हणले, हे काय हरकत नाही, कारण आता ह्यांच्या मनात शंका होतीच, पण बोलू शकत नाही. ह्यांना वाटत होतं खुनी हीच आहे, पण बोलू शकत नाही. मग म्हटले काय, आता थोडस शांत डोक्यानं घ्या. त्यामुळे या मुलाकडच्यांनी सगळे विधी वगैरे पूर्ण करून घेतले आणि त्यानंतर त्या मुलीला माहेरी येता ती गेली, रडत होती मोठमोठ्यानं. 7-8 दिवस, काही दिवस राहिली त्या पूर्ण विधी होईपर्यंत. तर ते रडारडी वगैरे, असं वाटतच नव्हतं की हिचा काय हात असू शकतो, कोणाला शंकाही येणार नाही. पण घरच्यांना मात्र म्हणजे तिच्या सासरच्या लोकांना मात्र ती शंका होती. आणि मग हे माहेरी गेली. त्यानंतर हे मुलाकडची मंडळी पोलिसात गेले, सांगितलं बघा हे डेटा कव्हर झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये ती म्हणत होती माझं बोलणंच झालं नाही आणि 49 वेळा फोन झालेला आहे, फोन केलेला आहे. तर त्यावेळेस पोलिसांनी म्हटलं की जरी आता समजा नवरा बायकोचं बोलणं झालं, मग त्या बोलण्यावरून आम्ही असं म्हणू शकत नाही ना की तिनं हत्या केली किंवा तिचा याच्यामध्ये हात असेल वगैरे वगैरे. आणि असं म्हणून त्या पोलिसांनी हा विषय टाळला, म्हटले ती आत्महत्या आहे. त्यानंतर वरिष्ठांकडे गेली, वरिष्ठांनी सुद्धा तेच सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये कुठंच वाटत नाही की ती हत्या आहे म्हणून. आता या सगळ्या काळामध्ये ते आता घरचे जे मुलाचे, आता त्यांचा मुलगा गेला होता, ते आई वडील किंवा ते बाकीची मंडळी जी आहेत ती मात्र शांत बसलेली नव्हती. आणि या काळामध्ये त्या भागामध्ये मुख्यमंत्र्याचा दौरा होता आणि ह्यांनी ठरवलं, म्हटले मुख्यमंत्र्यांकडे जायचं आणि हे सगळं त्यांना द्यायचं. आता हे पोलिसांना कळल्यानंतर मात्र पोलीस जागे झाले आणि मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आणि मग आता एकतर वाटत नव्हतं की ती खुनी असेल म्हणून किंवा तिनं खून केला असेल, कारण सरळ सरळ ही आत्महत्या होती. आणि त्यामुळे पोलिसांनी फक्त चौकशी करण्यासाठी म्हणून तिला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर नंतर मात्र ती घाबरली आणि जे धक्कादायक सत्य बाहेर आलं ते अत्यंत, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीनं हिनं प्लॅन केलेला होता. तिच्याकडून माहिती घेतल्यानंतर मग त्याच गावातला एक हरिओम नावाचा तरुण आहे, त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं, त्याला अटक करण्यात आली. आणि बाकीचे 2 जे आहेत ते फरार झाले होते आणि सगळा भांडाफोड या ठिकाणी झाला होता. आता नक्की काय झालं होतं आणि सत्य काय होतं, तर ही जी पत्नी आहे तनू, त्या तनूचं त्याच गावातील सोनू नावाचा एक तरुण होता, त्या तरुणाबरोबर ते अगदी जवळचे प्रेमसंबंध होते. आणि ह्या प्रेमसंबंधामध्ये त्यांनी ठरवलं की या नवऱ्याला मारून टाकायचं, म्हणजे लग्न करायचं आणि त्याला मारून टाकायचं, असं जे फॅड झालेलं आहे. म्हणजे आता जे काही प्रसंग आपल्या समोर येतात ते, तर त्याच पद्धतीनं हिने पण ठरवलं की चला लग्न केलं, काही दिवस त्याच्याबरोबर राहिली, त्याच्यानंतर आता त्याला मारायचं, हटवून टाकायचं त्याला. पण मारायचं पण असं मारायचं की ती हत्या करायची पण आत्महत्या वाटली पाहिजे. मग याच्यासाठी यांनी गेम करायला सुरुवात केली आणि प्लॅन केला की याला बोलवायचा. बोलवल्यानंतर मग त्याला म्हणजे रस्त्यामध्येच त्याला पकडायचा, त्यानंतर त्याला बेशुद्ध करायचा, नंतर पाण्यात टाकायचा आणि मग लोकांना असं वाटेल की यानं आत्महत्या केली अशा पद्धतीनं. तर हा सगळा प्लॅन त्यांचा झाला. त्या पद्धतीनं त्या पत्नीनं नवऱ्याला फोन केला आणि त्याला सांगितलं, म्हटले की मला इकडं काहीतरी कारण सांगितलं, मला पैशाची गरज आहे वगैरे, आणि तुझा पगार झाला किंवा तुझ्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे पैसे घेऊन तुम्हाला भेटायला ये. आता आपल्या बायकोनं आपल्याला सांगितलंय भेटायला ये म्हटल्यानंतर, आणि हाही उत्सुकच होता, त्यामुळे मग तो रात्रीच निघाला. निघताना मग त्यानं बायकोला सांगितल्यावरती बायकोनं ही गोष्ट तिच्या प्रियकराला आणि त्या प्रियकराचे 2 साथीदार, एक होता हरिओम आणि दुसरा होता अमन, ह्या दोघांना कळवण्यात आली. म्हणजे हे तिघं यांना कळलं. कळल्यानंतर ते रस्त्यामध्ये दबा धरून बसले. आता रात्रीच्या 10च्या सुमारास तो मुलगा घरातनं बाहेर पडला होता, त्याच्यामुळे आता मध्यरात्र झालेलीच होती किंवा होत आलेली होती. आणि मग यांनी वाटेमध्येच त्याला पकडला, थांबवला, गाडीवरून पकडला, त्याला बेशुद्ध केलं, नाकतोंड बंद केलं आणि बेशुद्ध झाल्यानंतर तिथं कॅनल होता, त्या कॅनलमध्ये त्याला बुडवलं आणि त्याला ठार मारलं.
आणि ठार मारल्यानंतर बघा, म्हणजे लग्नाच्या 10 दिवसानंतर ही पोरगी माहेरी आली होती. म्हणजे लग्न झालं, 10 दिवस राहिले आणि माहेरी आली. माहेरी आल्यानंतर नवरा मेल्यानंतर 7 दिवस ती माहेरी राहिली, सासरी राहिली. म्हणजे एकूण 17 दिवस तिनं संसार केला. 17 दिवसामध्ये नवऱ्याचा 13वा घातला, त्याला संपवून टाकलं. आणि आता याचा तपास चाललाय. अजूनही काही नवीन गोष्टी, वेगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.